हाय हॅलो नमस्कार. मी शीतल पाटील कुलस्वामिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आहे सप्तमी तिथी आणि सप्तमी तिथीला आमच्या इथं फुलोरा चढतो. मी अशा पद्धतीने फुलोरा लाल कपड्याने बांधलेला असतो आणि मी इमारतीचा फुलोरा चढवते आधीपासूनच. आणि सप्तमी तिथीला देवी काल रात्रीची पूजा होते. तर देवी काल रात्रीला निंबूची माळा चढवली जाते आणि तुम्हाला जर घरातले दोष, काही पीडा, काही समस्यांचं निवारण करायचं असेल तर सप्तमी तिथीला नवरात्रीमध्ये निश्चितच अशी निंबूची माळा बनवायची आणि ती देवीला अर्पण करायची. तर बघा, मी अशा पद्धतीने 9 निंबू घटावर लावण्यासाठी ओळून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने मी आता घटावर माळा चढवलेली आहे. त्यानंतर मी असं छोटंसं हवन नवरात्रामध्ये रोजच करते आणि मी हवन सामग्रीसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे की मी कशा पद्धतीने बनवते. आणि असं छोटंसं हवन नवरात्रीमध्ये रोज करायचं आणि अष्टमी तिथीला मोठ्या प्रमाणात हवन केलं तरी चालतं आणि करायचंच असतं अष्टमीला, परंतु असं रोज नवरात्रीमध्ये छोटंसं हवन करायचं. आपण जी सामग्री बनवलेली आहे हवन सामग्री तिच्या 5 आहुती द्यायच्या. त्यानंतर गूळसुद्धा घालायचा आणि देवीचा मंत्र म्हणून ह्या सगळ्या आहुती आपण हवनात अर्पण करायच्या. आणि त्यानंतर घरी बनवलेलं शुद्ध तूप, अशा 5 आहुती तुपाच्या त्या हवनात घालायच्या. बघा, अशा पद्धतीने तुपाच्या 5 आहुती हवनात घालायच्या आणि देवीचा मंत्र सोबत म्हणायचा असतो. अशी नवरात्रामध्ये माझी रोजचीच पूजा असते. आणि आज सप्तमीची पूजा ही आणखी विशेष असते. सप्तमीला निंबूची माळ, त्यानंतर फुलोरा चढवायचा असतो आणि देवी काल रात्रीची सेवा असते सप्तमी तिथीला. तर अशा पद्धतीने तुम्ही पण नवरात्रीमध्ये छोटंसं हवन रोज करा आणि ह्या हवन सामग्रीने घरातलं पावित्र्य आणखीनच वाढतं, घरातली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस मनोभावे सेवा करून देवीची क्षमा प्रार्थनासुद्धा करायची. आणि बघा, अशा पद्धतीने माझं छोटंसं हवनही रोजच्या रोज होतं आणि सप्तमी तिथीची ही व्यवस्थित पूजा झालेली आहे. आणि घटावर बघा किती छान बरकत आलेली आहे. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. श्री स्वामी समर्थ.